काय आनंद आहे महाराज बसला. असा आनंद कुठं नाही. एक वाक्य सांगतो, लक्षात आलं तर बघा. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है. लक्ष देऊन ऐका बरं का. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. महाराज आपण सगळे जाणकार माणस आहेत महाराज. नाही तर काही नाही. तिकडे मी एकदा परभणीकडे कीर्तनाला गेलतो आणि मी असंच कीर्तनाचा अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया, हिंदीतून अभंग घेतला आणि कीर्तन संपल्या पंगत बसली बायाची. बायाची पंगत बसली. जेवायला केली होती बुंदी. आपल्याकडे नुकती म्हणते आणि तिकडे बुंदी म्हणते. आणि जेवायला केली होती बुंदी आणि पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या बारक्या पोरानं कीर्तन लईच नादर केलं ग, पण ते मधातून हिंदी काय करून राहिलं काय कळलंच नाही. तिच्या शेजारची म्हणली, अगं काय करायली हिंदी हान बुंदीन चल घरला. हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. असंच आमच्या गावातल्या 10-15 महिला पंढरपूरला गेले आणि तिथे एक फॉरेनची बाई आलती. कुठली फॉरेनची म्हणजे दुसऱ्या देशातली बाई आलती आणि तिने ते पांडुरंगाचं मंदिर पाहिलं. ती म्हणली, ओ वा वंडरफुल. काय म्हणायची? वंडरफुल म्हणजे सुंदर. ती पुन्हा पुन्हा म्हणायची, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, अय भावाने वंडरफुल नाही पंढरपूर आहे पंढरपूर. हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत. असं शांती खटग हाती काय स्थिती नागविती, मग काही नो विवाद काम दुर्जनाची क्रोधा. जगातील सगळ्यात मोठा दात जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. अभंगाचा शेवटचं चरण. दाता